हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच मनापासून खूप आभारी आहे. आणि सुरुवात आहे आता व्हिडिओची. तर सकाळी 9 वाजेचं टायमिंग होतं. रोजच नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. तर मग स्वीट कॉर्न आणलेले होते. म्हटलं चला पटकन झटपट नाश्ता जो आहे तो बनवून घेऊया, कारण मला ना बरीचशी कामं जी होती ती अजून करून घ्यायची होती एक्स्ट्राची आज. तर त्यासाठी मग मी लगोलग जे आहे ते नाश्त्याला सुरुवात केलेली होती आणि सोबतच मला भेंडी पण करायची होती. तर नुसती केली असती तर काही पुरणार नव्हती, मग ती तेवढीच भेंडी उरलेली होती. म्हटलं आता काहीतरी करूया म्हणून मग दही भेंडी वगैरे करायचा असा प्लॅन माझा ठरलेला होता की दही भेंडी करून घेऊया, आणि कारण मुलींना पण आवडते आणि होऊन जाईल एवढ्यामध्ये आपलं पण. तर अगोदर मी नाश्ता वगैरे जो होता तो सगळ्यांना रेडी करून दिला, कारण कसं थोडंफार 1-2 जरी काम करायचं म्हटलं घरातलं तर आपल्याला थोडाफार उशीर होतो त्या कामांमध्ये. आणि परत मग सगळ्यांचे जर नाश्ता वगैरे करून शांत झालेलं असलं तर मग आपण आपल्या कामाला मोकळं. तर त्यामुळे मग सवडीने आपण जे काम आहे आपलं ते नीटनेटकं करू शकतो. म्हटलं अगोदर सर्वांना व्यवस्थित असा नाश्ता वगैरे देऊन देते आणि मग मी माझ्या कामाला मोकळी म्हणून मग मी स्वीट कॉर्नचे जो नाश्ता होता तो करून घेतलेला आहे. तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर आणि त्यानंतर मग लगोलग भेंडी जी होती ती कट करायला सुरुवात केलेली होती. तर हा जो व्हिडिओ आहे ना हा तुम्हाला खरं तर दीप अमावस्येचा व्हिडिओ जो आहे ना त्याच्या आधीच यायला पाहिजे होता, पण मग दीप अमावस्येचा व्हिडिओ टाकणं पण अर्जंट होता म्हणून मग मी तुम्हाला अगोदर दिव्यांची जी पूजा होती ती दाखवून दिलेली होती व्हिडिओमध्ये. तर असं भेंडी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी कट करून मधोमध कट करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी धना पावडर, लाल तिखट, हळद, मीठ घातलेलं आहे. चांगलं सगळं व्यवस्थित मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आणि झाकण ठेवून याला आता मुरण्यासाठी ठेवून देणार आहे, कारण बाकीची कामं आवरेपर्यंत भेंडी जी आहे ती मसाल्यांमध्ये छान अशी मुरली जाईल. तर नाश्ता तोपर्यंत रेडी झालेला होता. सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन झाला आणि मग सुरुवात करायची होती मला एक्स्ट्राच्या कामांची. तुम्हाला सांगितलंच की जसं की हा गुरुवारचा व्हिडिओ आहे, अमावस्या होती. मग अमावस्या म्हटली म्हणजे थोडंफार साफसफाई वगैरे आपली झालीच पाहिजे. तर त्यासाठी आणि श्रावण पण आहे शिवाय त्यासाठी मग मला बाकीचं जे झाडझूड झटक वगैरे होतं बाकीची कामं करायची ती मला आवरून घ्यायची होती. तर त्यासाठी सुरुवातीला जाडे वगैरे जे होते घरातले ते सगळे काढून घेतले आणि फॅन पुसायचे राहून गेलेले होते. म्हटलं आज वेळ काढून आपण फॅन वगैरे जे आहे ते पटकन पुसून घेऊयात. तर त्यासाठी मग हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवसाचाच व्हिडिओ आहे, पण मी त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये जर केलं असतं तर व्हिडिओ जरा मोठा झाला असता. त्यासाठी मग मी हा जो पार्ट आहे तुम्हाला आज शेअर करत आहे. तर त्या दिवशी मग मी सगळं बाकीचं जे घरातली कामं होती अमावस्येच्या दिवशी आपण जी काही साफसफाई करून घेतो घरातली, जेणेकरून सगळं काही आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती बाहेर निघेल, किंवा काही काळासाठी का होईना, काही दिवसासाठी का होईना आपलं घर जे आहे ते नीटनेटकं छान स्वच्छ असं दिसायला मदत होते. कारण वेळच्या वेळी फॅन वगैरे पुसून घेणं पण खूप महत्त्वाचंच असतं, कारण बरीचशी धूळ वगैरे जी आहे ती त्याच्यावरती जमा होत असते. तर सुरुवातीला मी ओल्या कापडाने पुसून घेते आणि मग त्यानंतर मग एका सुका कापडाने व्यवस्थित असं फडकं मारून फॅन जो होता तो पुसून घेतलेला होता. तर हॉलमध्ये 2 फॅन असल्यामुळे इकडचा फॅनचा जास्त तेवढा वापर नाही होत, पण व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे धूळ जी आहे ती जमा होतेच त्याच्यावरती. जरी आपण 8-15 दिवसातून एकदा पुसून वगैरे घेतलं किंवा कापड वगैरे मारून घेतला तरीही. तर असं एक साईडचा फॅन पुसून झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडचा जो फॅन आहे हा फॅन जास्त वापरामध्ये येतो, कारण सोफ्याच्या वरती असल्यामुळे दरवेळेस याच फॅनचा यूज केला जातो, त्यामुळे हा जरा जास्त खराब होतो. तर आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक वगैरे ते पण भरपूर अशी पूजा जी होती ती करून घ्यायची होती. असं ज्या वेळेस सगळं एकत्र आलं ना त्यावेळेस खूप घाई गडबड होऊन जाते. तर त्यामुळे कधी कधी असं वाटतं की अगोदरच आवरून ठेवावं, पण कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वेळेनुसारच कराव्या लागतात आणि त्याच टायमिंगला केल्यामुळे त्या गोष्टींचा जो प्रभाव आहे तो जरा जास्त पडतो. त्यामुळे मग आणि देवपूजा जी आहे ती करायच्या आधी हे सगळं मला झाडझटक आवरून घ्यायची होती, कारण देवपूजेनंतर मग झाडझटक करणं म्हणजे ती परत धूळ जी आहे ती घरात उडतेच. त्यासाठी मग सुरुवातीला अगोदर कामं वगैरे आवरून घेते म्हटलं आणि मगच देवपूजा करते, कारण मग सगळं स्वच्छ झाल्यानंतर देवपूजा केली तर व्यवस्थित राहतं.
आणि सगळं कसं एकाच दिवशी आलेलं होतं. गुरुवारही, अमावस्याही, दीप अमावस्या शेवटी अजून परत त्या दिवशी घरातली साफसफाई वेगळी, दिव्यांची पूजा वेगळी, हळदीचं लेपन करून घेणं, रांगोळी काढून घेणं, परत घरातली कामं वेगळी. तर सगळी कामं ज्या वेळेस येते ना त्यावेळेस इतकी धावपळ होऊन जाते की काय करू आणि नको करू. तर थोडीफार पूर्वतयारी म्हणजे सोप्याची कवरं वगैरे मी म्हणून अगोदरच धुवून ठेवलेली होती. म्हटलं एकाच दिवशी स्वच्छ करायची म्हटली म्हणजे सगळा लोड एकदाच येतो आणि मग त्यानंतर परत आपलीच धावपळ होऊन जाते. म्हटलं त्या दिवशी झटकून वगैरे टाकतील. तरी बऱ्याचशा ह्या दिवसाचं ना बेडशीट वगैरे म्हणा खूप असं कोवट वास वगैरे यायला लागून जातो. त्यामुळे तेही आपल्याला वेळोवेळी 8-10 दिवसातून चेंज करूनच घ्याव्या लागतात आणि धुवून घ्याव्या लागतात. तर मी आज बेडवरचं काढलेलं होतं, मशीनमध्ये लावून दिलं आणि बाकीच्या कामांना जी होती ती पटापट सुरुवात केलेली होती. तर असं सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग आपला स्वामींचा अभिषेक. तर गुरुवार म्हटलं म्हणजे स्वामींचा अभिषेक झालाच पाहिजे. सुरुवातीला मी पंचामृताने किंवा आपलं कच्चं दूध असलं ना त्याच्याने स्वामींचा अभिषेक जो आहे तो करून घेते आणि मग नंतर पाण्याने. तर रोज तर आपल्याला अभिषेक वगैरे नाही जवळ, पण ज्या वेळेस असं ठराविक दिवस असतो जसं की गुरुवारी स्वामींचा अभिषेक किंवा पौर्णिमेला वगैरे असं त्यानुसार आपण देवांचे अभिषेक जे आहेत ते करूनच घ्यायला पाहिजे. तर असं आजची देवपूजा तुम्हाला दाखवते. कळस वगैरे धुवून घ्यायचा राहिलेला होता. आता म्हटलं अगोदर देवपूजा करून घेते, त्यानंतर कळस पूजन जे आहे ते नंतर करता येईल. खरं तर आज मला संपूर्ण देवघर जे होतं ना ते स्वच्छ करून घ्यायचं होतं. सगळे देव मस्त छान नीटनेटके व्यवस्थित करून घ्यायचे होते, पण वेळच नव्हता. कारण बाकीची साफसफाई केली आणि सगळी साफसफाई झाल्यानंतर परत दिवे वगैरे घासणं, सगळे दिवे व्यवस्थित घासून त्यांची पूजा संध्याकाळची तयारी मला परत करून घ्यायची होती. म्हटलं आता सगळं देवघर जर काढलं मी तर परत माझे 2-3 तास असेच जातील. त्यामुळे मग मी देव न काढता फक्त देवांची आंघोळ वगैरे करून पूजा करून घेतली, देव धुवून घेतले आणि पूजन जे होतं ते करून घेतलेलं होतं. नंतर कळस मात्र धुवून पूजा करून घेतलेली होती कळसाची पण. तर असो देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग आलेली होती किचनमध्ये. तर आता सुरुवात केली. अगोदर भेंडी जी मुरण्यासाठी ठेवून दिलेली होती तिला भरपूरच वेळ झालेला होता. तेलामध्ये व्यवस्थित अशी भेंडी जी होती ती परतवून घेतली आणि नंतर मग परत कढईमध्ये थोडं तेल घातलं. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे. चांगला व्यवस्थित असा कांदा जो होता तो परतवून घेतलेला आहे. तर आधी सांगितलंच तुम्हाला की दही भेंडी मला जी आहे ती बनवायची होती आज. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडीशी, तीही याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतली. दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये थोडंसं. आता त्याच्यामध्ये मसाले घालते. धना पावडर घातलेला आहे, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये बेसन पीठ घातलं तरीही चालतं, पण मी बेसन पीठ घातलेलं नव्हतं. कारण का बेसन पीठ घातल्यामुळे ही भाजी ना खूप घट्ट होऊन जाते आणि घट्ट झाली तर झाली, पण तिला तरी अजिबात येत नाही. त्याच्यामुळे मग मी बेसन पीठ यावेळेस त्याच्यात घातलेलं आणि सुरुवातीला मी अगोदर बेसन पीठ घालत होती, पण आज म्हटलं नको घालायला. बेसन पीठ घातलं तर मग परत तिला वरून थोडा तडका वगैरे देतात बरेचसे जण. तर मग मी बेसन पीठ न घालता हे फक्त दह्यामध्ये मसाले घालून सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर ही पेस्ट जी होती ती आपण परतवून घेतलेल्या कांद्यामध्ये घालणार आहे. कांद्यामध्ये पण थोडेफार मसाले जे होते ते घातलेले होते. हळद, लाल तिखट थोडंच घातलेलं होतं, कारण भेंडीमध्येही मसाले घातले होते. परत दह्यामध्ये थोडे मसाले घातलेले होते, म्हणून मग प्रमाण बघून व्यवस्थित असे सगळे मसाले जे होते ते याच्यात घालून व्यवस्थित परतवून घेतलं. आणि त्यानंतर मग जी सुरुवातीला भेंडी जी होती ती तेलामध्ये परतवून घेतलेली ती घातलेली आहे. चांगलं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि शेंगदाण्याचं कूट जे होतं ना ते थोडं घातलेलं होतं मी याच्यामध्ये, कारण थोडीशी ग्रेव्ही वगैरे जी आहे ती तयार व्हायला पाहिजे म्हणून. चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं भाजी जी होती ती मस्त छान शिजवून घेतलेली होती. सुरुवातीला बेसन पीठ घालायची नाही, हिला अजिबात तेल वगैरे सुटत नव्हतं या भाजीला, म्हणून मी यावेळेस स्किपच केलं. म्हटलं आता बेसन पीठ मला घालायचंच नाही. याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आपण घातलं तर छान जी भाजी आपली आहे ही भेंडी ती तयार होईल. तर
म्हणून मग अशा पद्धतीने बनवलेली त्यांनी खूप छान झालेली होती. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.